जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, महाराष्ट्र एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून 10 जानेवारी 2025ला एक पब्लिक नोटीस जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं अपडेट देण्यात आलं आहे. आणि हा नोटीस त्यांनी 3 जानेवारी 2025ला काढला होता. त्यामध्ये आपल्याला जे CET रजिस्ट्रेशन करताना आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर काही तांत्रिक प्रॉब्लेम येतात, त्यासाठी वेबसाईटवर काही ईमेल ID जो CET सेलचा अगोदर देण्यात आलेला होता, तो ईमेल ID वर रिस्पॉन्स दिला जात नाही किंवा तो ईमेल ID हा ऑफिशियली कामासाठी यूज केला जातो. त्यासाठीच त्यांनी नवीन आपल्याला हेल्प डेस्क म्हणून नवीन कॅन्डिडेट हेल्पलाईन नंबर, टोल फ्री नंबर, हेल्पलाईन नंबर आणि ईमेल ID आपल्याला इथे पब्लिश करण्यात आलेली आहे CET सेलकडून. त्यासाठी टोल फ्री नंबर दिलेला आहे हा 180020909191 हा टोल फ्री नंबर आहे. आणि त्यानंतर हेल्पलाईन नंबर आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे. त्याप्रमाणे 2 हेल्पलाईन नंबर दिलेले आहे. तर आपल्याला 10 ते 6 ह्या टाईममध्येच आपण संडेला पण कॉल लावू शकतो. संडेला पण कॉल रिसीव्ह केला जातो. ते 10 ते 6 या टाईमामध्ये आपल्याला या नंबरवर जर काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खाली दिलेल्या ईमेल ID सुद्धा त्यांनी मेन्शन केलेली आहे की CET हेल्प डेस्क @maharashtra.cet.org ह्याच ईमेल ID वर आपल्याला तिथे ईमेल करायचा आहे. त्यावरच आपल्याला तात्काळ रिस्पॉन्स दिला जाणार. आणि त्यासाठी त्यांनी खाली नोटीससुद्धा आपल्याला एक नोटमधून माहिती दिलेली आहे की जो अगोदर CET सेलचा ऑफिशियल ईमेल ID आहे CETcell@mahacet.org ह्या ईमेल ID वर कोणीही ईमेल करू नये अशी उमेदवारांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारची नोटीस पब्लिक CET सेलने आयुक्त तथा सक्षम प्राधान्य अधिकारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र मुंबई यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. ती 2025 आणि 26साठी लागू आहे. आणि याचबरोबर जर तुम्हाला जर काही डाऊट असेल ॲडमिशनबद्दल रजिस्ट्रेशनमध्ये, तर तुम्ही स्क्रीनवर दिसलेला आमचा महाराष्ट्र एज्युकेशनच्या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.